संजोगजी वाघेरे पाटील माजी महापौर उबाटा गटामध्ये आज कार्यरत होते, त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। मी आदरणीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी संजोगजी वाघेरे यांचं स्वागत करावं। यानंतर सौ उषाताई वाघेरे माजी अध्यक्ष स्थायी समिती, उषाताई एनसीपी मध्ये कार्यरत होत्या, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत, त्यांचं स्वागत। श्री प्रशांत शितोळे राष्ट्रवादीचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी शितोळे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। यानंतर विनोदजी नडे राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्ष नेते विनोदजी यांचं स्वागत। त्यानंतर प्रभाकरजी वाघेरे राष्ट्रवादीत कार्यरत होते, उपमहापौर म्हणून देखील प्रभाकरजी कार्यरत होते, प्रभाकरजी वाघेरे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। राजू मिसाळ माजी उपमहापौर, त्यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। ते राष्ट्रवादीमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। श्री नवनाथ जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते, नवनाथजी जगताप यांनी पुढे यायचे पक्षप्रवेशासाठी। नवनाथजी जगताप स्थायी समितीचे अध्यक्ष होते। त्यानंतर अमितजी गावडे उबाटा गटाचे नगरसेवक आहेत, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। अमितजी गावडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। मिनलताई यादव नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या, आतापर्यंत उबाटा गटामध्ये होत्या, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। मिनलताई यादव यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। रवी लांडगे माजी नगरसेवक आहेत, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। श्री संजय नाना काटे माजी नगरसेवक आहेत, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। आशाताई सूर्यवंशी माजी नगरसेविका, आजपर्यंत राष्ट्रवादीत कार्य करत होत्या, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। प्रवीण भालेकर माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। आशाताई सूर्यवंशी, त्यानंतर प्रवीणजी भालेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। जालिंदर बापू शिंदे माजी नगरसेवक होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। त्यानंतर श्री सचिन सानप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सचिनजी सावंत हे शिवसेना शहर संघटक पिंपरी चिंचवड चे कार्यरत होते, आता सचिन सानप आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। श्री दादा सुखदेव नरळे आणि त्यांच्या पत्नी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत। दादाजी नरळे हे शिवसेना भोसरी विधानसभा संघटक म्हणून कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत। त्यानंतर सद्गुरू कदम काँग्रेसचे माजी नगरसेवक होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। सद्गुरू कदम यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। त्यानंतर समीर मासुळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी समीरजी मासुळकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। समीरजी माजी नगरसेवक होते राष्ट्रवादीमध्ये, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। त्यानंतर डॉक्टर सुहासजी कांबळे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची परिचय आहे, सामाजिक कार्यात ते मोठे आहेत, आता सुहासजी कांबळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। यानंतर चिरंजीव कुशाग्र कदम माजी महापौर मंगलाताई कदम यांचे चिरंजीव श्री कुशाग्र कदम आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। कुशाग्र कदम यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर अशोक मगर अध्यक्ष आहेत घरकुल फेडरेशनचे, अशोक मगर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। त्यानंतर नागेश गवळी उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर, नागेश गवळी यांचं स्वागत। श्री दिनेश नडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। विपिनजी जानेकर यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये विपिन वाघेरे यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। विपिनजी नानेकर, सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे।
मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. ज्यांचा ज्यांचा प्रवेश झालाय वेगवेगळ्या पक्षातनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये हे सगळेजण प्रवेश करतायत. या सर्व मान्यवरांचं स्वागत. यानंतर प्रशांत उर्फ मामा तुपे यांच्यासोबत हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश होतोय. मी सुरुवातीला बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. शत्रुघ्न काटेजी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी महापौर संजोगजी वाघेरे पाटील, आमच्या नगरसेविका उषाताई वाघेरे, नगरसेवक प्रशांतजी शितोळे, नगरसेवक विनोदजी नडे, माजी उपमहापौर प्रभाकरजी वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथजी जगताप, माजी नगरसेविका मिनलताई यादव, माजी नगरसेवक रवी लांडगे, माजी नगरसेवक संजय नाना काटे, माजी नगरसेविका आशाताई सूर्यवंशी, माजी नगरसेवक प्रवीण भालेकर, माजी नगरसेवक जयंत बापू शिंदे, सचिनजी सानप, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, दादा नरळे, माजी नगरसेवक समीरजी मासुळकर, माजी महापौर मंगलाताई कदम यांचे चिरंजीव कुशागर कदम, अशोकजी मगर, नागेश गवळी, दिनेशजी नडे, या सगळ्यांनीच आज आदरणीय या प्रदेशाचे आमचे अध्यक्ष आदरणीय रविदादांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो की आपण एक अशा पार्टीमध्ये आपण आजपासून प्रवेश घेतलाय की या देशामध्ये, या जगामध्ये सगळ्यात सदस्य संख्या असलेली आपली भारतीय जनता पार्टी, या देशाचे कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विचार आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचे विचार हे आपण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खरं तर आपण सर्वच मंडळी या ठिकाणी करणार आहेत. मी अधिक न बोलता सर्वच ज्यांनी पक्षप्रवेश केला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बोलो भारत माता की. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आज पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमधील गेली अनेक वर्ष समाजसेवा करणारे, त्या भागातील नागरिकांची बरोबर ज्यांची नाळ जुडली होती, असे विविध पक्षांमध्ये काम करणारे, परंतु जनसेवेचा व्रत ज्यांनी हाती घेतलं होतं आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या विकासाच्या कामावर, ज्याला विकास आणि विकासाच्या व्यतिरिक्त राष्ट्राभिमान या दोन गोष्टींवरती प्रेरित होऊन या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आदरणीय शत्रुघ्न काटे, त्याचबरोबर महेश लांडगेजी, शंकर जगतापजी
ही सर्व मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी, हे सर्व सहकारी त्यांच्या मनामध्ये पिंपरी चिंचवड आणि हा संपूर्ण परिसर जो आहे, या परिसराला एक स्मार्ट आणि येणाऱ्या काळामध्ये वेगळ्या दिशेला, विकासाच्या गंगेच्या दिशेने नेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं नेहमीच वाटत राहिलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांची असणारी दूरदृष्टी आणि त्यामुळे या शहराला एक वेगळ्या पद्धतीने विकासाभिमुख ज्याला म्हणतात असं शहर येणाऱ्या काळात तुम्हाला आम्हाला सर्वांना बनवायचं आहे. तुमच्याही मनामध्ये अनेक कल्पना आहेत की हे शहर कशा पद्धतीने पुढे नेलं गेलं पाहिजे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांचा असणारा अनुभव आणि ही सर्व मंडळी की जे पॉझिटिव्ह विचार करून एकत्रपणे काम करण्याच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात यांनी सर्वांनी ठरवलंय. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या सर्वांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केलाय, आपल्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही हे आपल्या सर्वांना आश्वासित करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. बोलो भारत माता की. यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कैलासवासी अंकुशराव लांडगे यांचे चिरंजीव राहुलजी लांडगे यांचा देखील पक्षप्रवेश या ठिकाणी होईल. मी आदरणीय रविदादा यांना विनंती करतो की त्यांनी अंकुशजी यांचे चिरंजीव राहुल यांचं स्वागत करावं. कार्यकर्त्यांनी फोटोसाठी काही लोकांनी पुढे या. ज्यांचा पक्षप्रवेश झालाय त्यांनी कृपया पुढच्या बाजूला या, स्टेजच्या समोरच्या बाजूला. खालच्या साईडला जा म्हणजे अनेकांचे फोटो येतील. 2 स्टेप करा. सगळ्यांना विनंती की आपण काही लोक खालच्या बाजूला गेलात तर सगळ्यांचे फोटो येतील. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. काही लोकांनी पुढच्या बाजूला जा म्हणजे सगळ्यांचे फोटो येतील. यानंतर हडपसर विधानसभेतील काही कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. सर्व पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्त्यांचे धन्यवाद. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रविभाऊ फोटो सेशनसाठी आपल्याला हॉलमध्ये भेटतील. सर्व पिंपरी चिंचवड येथील पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. यानंतर हडपसर येथील काही पक्षप्रवेश आहेत.